नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला पितरांची सेवा कशी करायची त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर ती तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर चला आपण ती सेवा कशी करायची ते बघूया. सुरुवातीला आपण हे जे नित्यसेवेचे पुस्तक आहे तर त्यामध्ये श्री स्वामी स्तवन जे आहे तर ते आपण वाचायचं आहे. सकाळी अगोदर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हे स्तोत्र वाचायचं असतं. तर आपण स्वामी स्तवन वाचायचं पूर्ण आणि स्वामी स्तवन वाचल्यानंतर मग आपल्याला पुस्तकामध्ये पान नंबर हे बघा, पान नंबर 169 वर पितृसुक्त पाठ दिलेला आहे ते वाचायचं आहे. आणि त्यानंतर पितरतुष्टीकारक पितृस्तोत्र हे संपूर्ण वाचायचं आहे. तर अगोदर बघा, हे जे श्री स्वामी स्तवन दिलेलं आहे तर ते आपण पूर्ण वाचायचं आहे. मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवणार नाहीये, थोडंसं वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पितृसुक्त पाठाला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला ते थोडंसं वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पितृसुक्त पाठ तुम्ही ऐकू शकता. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर तीव्र स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानभूति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तां रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासे कटाटोपी चमाला दंडकमंडधर कंटाकरक्षक त्रैगुण्यरहित्र लोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जय अजय गरुडा परात्परा कैलास सदना ब्रह्मानंद तीव्र. जय जय आजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी कोरणारा भक्तजनतारायंत रूपे नटलासी. अशा प्रकारे आपण हे स्वामी स्तवन वाचायचं आहे. आणि शेवटी मग गुरु ब्रह्मा गुरु विष्णू येतं ते पूर्ण स्तोत्र जे आहे, पूर्ण स्तवन जे आहे ते वाचल्यानंतर शेवटी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः ते संपल्यानंतर परत आपल्याला मग पितृसुक्त पाठ जे आहे तर ते वाचायला सुरुवात करायची आहे. पितृस्तोत्र वाचण्याच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन वाचण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, मी दिवा प्रज्वलित केला आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला बसायचं असतं. तर मी तुम्हाला आता पितृसुक्त पाठ जे आहे तर ते मी वाचून दाखवणार आहे. माझं हे जुने आवृत्ती आहे. नव्या आवृत्तीमध्ये आणखी पान नंबर वेगळं असेल. आणि हे जेव्हाही आपण सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या डोक्यावर पदर असणं आवश्यक असतं, हातात हिरव्या बांगड्या घालणं आवश्यक असतं. ही सेवा घरातले कोणीही करू शकतं. मुलं करू शकतात, स्त्री करू शकते, पुरुष करू शकतात, कोणीही करू शकतं. पितृसुक्त पाठ. नमो पितरो यचिं तस्मै नमो पितरो स्वद यतस्वन्यं तस्मै नमो पितरो स्वदा पितर विनियोग अस्य पितृसुक्तस्य यामन ऋषी पितर देवता त्रिशुभ शक्ती छंदे जपि विनियोगा उदितामरुत परास उन्मध्य पितर संम्यास असूयकरते नास्ते नमन्तु पितरो हवेशि इदं पितृभ्यो नमो अस्वदे प्रवास उपरासये हे पार्थिव राजस्य हरिषता एवं सुरनास वीक्ष आम पितृण सवितत्र विसृम्न विक्रमञ्च विष्णु वैषदय सदा सुतस्य भजन्त पितृस्य गमिष्ठा वैषद पितरो त्वगार्गमा ओ हवे चक्रमाजुषिद्धमो तागतवसा शन्तमिनाथा नशमियोर्पोदतद बोधपितर सौम्यास वैशेषु निदुष्क्रियेषु तागमतु यश्वतो ब्रुवन्तु तेवन्तस्मा अन अच्चजानो दर्शनतो निषद्यम यद्गुणित विश्वे मायिषके पितर केन चिन्नो यद आगपुरुषता कराम आसीनासो अरुणनामुपसे रैं दत्तदाशुषिवर्त्यात पितृभ्यः पितरस्य तस्य वस्व प्रयच्छत तोयजदत येन पूर्वे पितर सौम्यास नैरं संपितं वसिष्ठा तेभिरं समराणो अमिषशत्रुशत्रु प्रतिकाममतु एतादृश देवत्राजे हमाना उत्तराविदास्तमतश्चास्वर्के अग्नेयाहि सुविदत्रे बिर्मण सत्यकन्या पितृपेर्दनसदि ये सत्या सविरद विश्वा इंद्रणे देवी श्रतंददाना अग्नियाहि सहस्रं ते वन्दे परिपूर्वे पितृभिर्धर्मस्वद्वि अग्निश्वाता पितरये गच्छत सदा 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 सद्गणिता
अत्तांशी प्रयतानि वैशतारेण सर्वेण ददातन त्वं नेतो जातवेद वाण्व्यानि सर्वणि कृत्वा प्रादापितृभ्यः सदा यथाक्षणं त्वं देव प्रयतामिषि ये च पितरो ये च यश्च विद्मया उच्च प्रविद्मो त्वं वेत्तयति ते जातवेद सौदाभिरजं सुकृतं याग्निदग्धा ये अग्निदग्धा मते दिवा सुदयमादयन्ते देवी सुराळा सुनीति मेतां यथावशं तन्वं कल्पयस्व नमो पितरो ऊर्जे नमो पितरो रसाय नमो पितरो भामाय नमो पितरो मन्यवे नमो पितरो यतघोरं तस्मै नमो पितरो यतकृं तस्मै पितृतुष्टिकारक पितृस्तोत्र आता सुरू होणार आहे. अर्चिताणां मूर्ताणां पितॄणां दीप्त तेजसां नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुणां इन्द्रादीनां मणितारो दक्षमारे च सता सप्तर्षणां तथा नैश्यां तान् नमस्यामि कामदान् मण्वादीनां मुनीन्द्राणां सूर्यचन्द्रोम सता तान् नमस्यामि सर्वान् पितॄन् ददापि नक्षत्राणां ग्रहाणां च वायुरोग्नर्भस्तथा दैव्या पृथ्व्यश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि देवर्षीणां जनितृश्च सर्वलोको नमस्कृतान् अक्षयस्य सदा दातॄन् नमस्येयं कृताञ्जलि प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि नमो गणेभ्यः सप्तेभ्यः तथा लोकेषु सप्तसु स्वयंभुवे नमस्यामि ब्रह्मणि योगचक्षुषे सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तीन्दरस्तथा नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामम् अग्निरूपं तथैवेन्यान् नमस्यामि पितॄणाम् अग्निशोममयं विश्वं यत एतदशिषता एतु तेजसि ये चेतय सोमसूर्याग्निमूर्तया जगत्स्वरिनिश्चय तथा ब्रह्मस्वरूपिणा तेभ्यः किलभ्यः योगिभ्यः पितृभ्यः तमानसा नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधा भुजा नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधा भुजा. सर्व पितरांना माझा कोटी कोटी नमस्कार. अशा पद्धतीने आपण पितरांची सेवा रोज करायची आहे. पितरांची सेवा केल्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो आणि आपल्या घरात सुख शांती लाभते. ही सेवा रोज आपण देवपूजा करण्याच्या अगोदर केली पाहिजे आणि ही सेवा झाल्यानंतर वाचन झाल्यानंतर आपण स्वच्छ हातपाय धुतले गेले पाहिजे आणि त्यानंतरच आपण देवपूजेला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने ही आपण पितरांची सेवा जर केली तर आपल्याला त्याचं चांगलं फळ निश्चितच मिळतं. या व्हिडिओच्या माध्यमाने मला तेच सांगायचं आहे की आपण जर पितरांची सेवा न चुकता केली तर आपल्या ज्या अडचणी आहेत, ज्या काही घरात समस्या आहेत तर त्या लवकर दूर होतील आणि आपली जी अडलेली कामं आहेत तर ती लवकरच मार्गी लागतील. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.